कोल्हापुरात आज जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांविरोधात 13 गावातील नागरिकांनी एल्गार पुकारला। 343 कोटींची गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजना रेंगाळल्यानं संतप्त ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर भव्य घागर मोर्चा काढला। आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। निकृष्ट काम आणि पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट कंत्राटदाराला घागरीच्या पाण्यानं अंघोळ घालून निषेध नोंदवला। येत्या जून 2027 पर्यंत ही योजना पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी आंदोलकांना दिले। हे सगळं आंदोलन स्थगित केलं काय गांधीनगर पाणी पुरवठा योजनेच्या दिरंगाईसाठी घागर मोर्चा हा आम्ही MGP ऑफिसवर या ठिकाणी घेऊन आलो होतो आणि खऱ्या अर्थानं 2022ला ही योजना मंजूर झाली आणि अजून देखील 27 महिन्याची मुदत होती आणि 4 वर्ष झालं ही योजना पूर्ण करण्यात आलेली आहे। आम्हा सगळ्यांना एक मनामध्ये शंका आहे, या वर्षभरात म्हणावं तशा फार बैठका झालेल्या नाहीत असं लोकांचा आग्रह होता। आमचे सर्व प्रमुख, सर्व सरपंच, प्रत्येक गावातील सदस्य आमच्याकडे आले, आदरणीय बंटी साहेबांना भेटले, मला भेटले आणि आमच्याकडे त्या ठिकाणी मागणी केली की तुम्ही ही बैठक त्या ठिकाणी घेतली पाहिजे, कारण 4 वर्ष झालं हे काम पूर्ण होत नाही असं आमच्या सगळ्यांच्या समोर येते। डिस्ट्रीब्युशनचं काम, जे पाईपलाईनचं काम आहे ते प्रत्येक गावातून त्या ठिकाणी करायचं आहे, ते काम देखील पूर्ण केलेलं नाही आहे। रस्ते उकरतात, लोकांना त्रास होतो, त्याचं देखील ते रिस्टोरेशन करत नाहीत आणि मग अशा अनेक अडचणी आहेत, हे आम्हा सगळ्यांच्या समोर आम्हाला या माध्यमातून दिसतात। आमची विनंती आहे की तुम्ही आमच्या बरोबर येऊन बैठक घ्यावी। मग आम्ही मागच्या 8 दिवसामध्ये याची बैठक घेतली आणि एवढं दिरंगाई का होते हा प्रश्न विचारल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ह्यांच्याकडं लोकच नाही आहेत मेगा इंजिनिअरिंगकडं, अशा पद्धतीचं उत्तर प्रशासनाने दिलं। आज 32 टाक्या या पूर्ण झाल्या पाहिजे होत्या, त्यातल्या 6 टाक्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। अनेक ठिकाणी पाईपलाईनचं काम रखडलेलं आहे आणि हे काम का रखडले हा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक वेळी गोड बोलायचं आणि कारणं काढायची अशी शंका आमच्या मनामध्ये येते। पण आम्हाला एक शंका आली, म्हणलं ह्याच्यावर काही राजकारण होते का? आज जर आपण विचार केला तर हे वर्षभरात फार बैठका झाल्या नाहीत असं प्रशासनाचं उत्तर आम्हाला होतं। मी म्हणलं ही योजना ही या 13 गावातील लोकांसाठी आपण आणली, 3 लाखहून अधिक लोकांना याचं पाणी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आणि मी योजना आणत असताना आमच्यामध्ये कुठलंही राजकारण मनामध्ये नाही आहे, आम्ही श्रेयवाद करत नाही। माझी अजून देखील या सरकारला विनंती आहे, नारळ तुम्ही फोडा काय हरकत नाही, पण किमान आमच्या लोकांना पाणी द्या। कुठलंही यामध्ये राजकारण न आणता लोकांना वेठीस धरू नका, हे आमचं त्या ठिकाणी मागणी आहे। म्हणून आम्ही सरकारला या ठिकाणी जाब विचारायला, प्रशासनाला जाब विचारायला आणि या मेगा इंजिनिअरिंगतील सगळ्या सहकाऱ्यांना जाब विचारायला इथं आलो। त्यांनी आम्हाला सांगितले 2027 जूनपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल। आम्हाला अजून देखील मनामध्ये शंका आहे, लेखी दिलेला आहे त्यांनी, पण मनामध्ये शंका आहे। त्याची बैठक वरच्यावर आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा सगळ्यांना घ्यावी लागेल, कारण यांच्या मागे लागल्याशिवाय काम पूर्ण होणार। 4 वर्ष पूर्ण काम रखडले आणि आता 1 वर्षाची फक्त मुदत, जून 27 म्हणजे 1च वर्ष। 4 वर्ष रखडलेलं काम 1 वर्षात पूर्ण होईल असं वाटतंय का तुम्हाला? काय झालंय की वेळ मारून न्यायचं मला जे सत्तेच्या चाव्या आमच्याकडे आहेत, तिजोरी आमच्याकडे चाव्या आहे, ही आता याचं दिसतंय असं वाटतंय का? तेच काय झालंय की आता मेगा इंजिनिअरिंग या कंपनीनं हजारो कोटीची इलेक्ट्रोल बॉन्ड हे सरकारला दिलेले आहे। सरकार त्यांच्या मिंद्यात आहे असं आम्हाला मनामध्ये वाटतं। आज तिजोरी त्यांच्या ताब्यात आहेत हे सरकार नेहमी सांगतं आणि मग आम्ही जेव्हा प्रशासनाला विचारतो, मेगा इंजिनिअरिंगची मीटिंग घेतो, तेव्हा आम्हाला एकच उत्तर मिळतं की आम्हाला अजून काही पैसे आलेले नाहीत म्हणून आम्हाला पुढं काम करतो। हे दरवेळी सरकार आम्हाला खोटं का बोलते की आम्ही सगळ्यांना पैसे देतो? मग आमच्या मनामध्ये शंका आहे की हे 1 वर्षभरात पूर्ण करणार आहेत का, ही मनामध्ये शंका आहेच, पण कुठंतरी आम्हाला ह्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल। आणि मी एवढं नक्की सांगतो, या महायुती सरकारला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर या 13 गावातील लोक हे निश्चितपणे तुमच्या विरोधात ताकदीनं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभं राहतील आणि दक्षिण मतदारसंघामध्ये 13 गावातील लोक या महायुती सरकारला श्राप दिल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं निश्चितपणे सांगतो।